आज बनवणार आहे मी साधा आणि सोपा प्रकारचा डोसा आणि तो पौष्टिक सुद्धा असतो। तांदूळ आणि चणे भिजलेले लाल चणे आपले असतात ते चणे तर वाटण करून मी आज तुम्हाला अशा प्रकारे डोसा दाखवते आणि तो खूप चवीला सुद्धा छान असतो आणि तो पौष्टिक सुद्धा आहे। नमस्कार, मी प्रतिभा भार्गव कदम। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। आता मी तुम्हाला साहित्य दाखवते। 1-1.5 वाटी तांदूळ मी 1 तास भिजत घातले आणि हे चणे आहेत ते मी रात्रभर भिजत घातले। त्याच्यात आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्या, लसूण, आलं आणि 1 चमचा जिरं घालून याचं बारीक मिश्रण करून घ्यायचं। आणि मी 2 बटाटे बॉईल करून घेतले त्याची आपण भाजी बनवूया। आता प्रथम आपण जे तांदूळ भिजत घातले 1 तासासाठी तांदूळ भरपूर भिजले जातात आणि ते आता आपण मिक्सरला त्याची पेस्ट करून घ्यायची, बारीक वाटून घ्यायचे तांदूळ। अशा प्रकारे आपण आता हे तांदूळमध्ये हे असे तांदूळ वाटून घ्यायचे। बघा असे बारीक मिक्सरला बारीक करून तांदूळ आपण घ्यायचे आधी। अशी चांगली छान बारीक पेस्ट झाली पाहिजे। अशा प्रकारे ही छान असं बारीक वाटून घेऊया आपण। बघा अशी पेस्ट झाली। आता आपण ते 1 वाटी चणे घेतले ते सुद्धा मिक्सरला बारीक करून घ्यायचे। त्याच्यात जिरं, आलं, लसूण आणि मिरच्या टाकल्यात। मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त टाकू शकता। हे बघा अशा प्रकारे हे सुद्धा मिश्रण छान बारीक झालं। ते सुद्धा आपण चण्याचं मिश्रण आहे ते तांदळाच्या पेस्टमध्येच घालायचं, कारण ते पौष्टिक असतं आणि खूप छान चवीला सुद्धा डोसा तो छान लागतो। आता असं बघा अशा प्रकारे घातलं नाही थोडं आता ह्याच्यातल्या मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून हे पाणी आपण सुद्धा त्याच्यामध्ये घालायचं। असं हे पाणी घालून छान अगदी मिक्स करून घ्यायचं। असं छान मिक्स झालं पाहिजे। अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं। थोडंसं घट्टसर नाही जास्त ठेवायचं, थोडं पातळ पण थोडं करायचं, जास्त पण पातळ नाही। छान असं मिक्स करून बघा छान असं मिक्स झालंय। आता आपण चवीनुसार मीठ घालूया। 1 अर्धा चमचा मी मीठ घातलं आणि पुन्हा आता मिक्स करून घ्यायचं। हे बघा अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं। हे बघा हे जास्त पण पातळ नाही जास्त घट्ट नाही आहे, असं झालं पाहिजे मिश्रण। आता हे 5 ते 10 मिनिटांसाठी आपण बाजूला साईडला ठेवून देऊया आणि एका साईडला आपण फोडणी करायची। आता त्याच्यावरती आपल्याला फोडणी घालायची। मी तेल गरम केले 2 ते 3 चमचे तेल घातलं। त्याच्यात अर्धा चमचा राई, अर्धा चमचा जिरं आणि 4 ते 5 पानं कढीपत्त्याची घातली। छान असं तडतडलं की त्याच्यामध्ये आपण हिंग घालूया। 1 चिमूटभर हिंग घालायचं आणि ती फोडणी आपण याच्यामध्ये आधी मी कोथिंबीर घातली बारीक चिरलेली आणि त्याच्यावरती आपण फोडणी घालायचे। बघा अशा प्रकारे छान तडतडली। आता ही फोडणी आपण याच्या मिश्रणावरती घालून घालायची। बघा अशा प्रकारे मिश्रणावर घालायची। ही छान फोडणी झाली पाहिजे आणि हे संपूर्ण आता मिक्स करून घ्यायचं। एका साईडला मी पॅन सुद्धा गरम करायला ठेवलाय। बघा हे छान असं आता संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि पॅनला आता तेल लावून घेऊया। तेल लावा किंवा तूप लावला तरी सुद्धा छान लागतो तो। आणि छान असं मिक्स करून आता आपण 1 पळीच घालायची। ही बघा अशा प्रकारे हे छान असं घालून घ्यायचं। थोडं चमच्याने आपण असं थोडं पातळ करून घेऊया। असं झालं पाहिजे छान असं थोडा पातळ असं घालायचा, जास्त जाड नाही घालायचा। तुम्ही भिड्याच्या ह्याच्यावर करत असाल ना तर भिड्यावरती खूप छान होतो। माझ्याकडे तर सध्या भिडं नाही म्हणून मी पॅनवरती करते आणि याला झाकण मारून ठेवायचं 1-2 मिनिटासाठी। हे बघा छान असा लालसर झाला वरून। आता आपण हा उलटा करून घेऊया। दोन्ही साईडनी शेकून घ्यायचं आपण। हे बघा या साईडनी बघा एका साईडनी छान असा लालसर झालाय। आता आपण भाजी तयार केलेली आहे ती भाजी ह्याच्यावरती घालायची। हे बघा अशा प्रकारे ही भाजी अशी छान अशी पसरवून घ्यायची, एका साईडलाच घ्यायची। बटाट्याची भाजी केली मी, आपण नेहमी बटाट्याची भाजी करतो ना त्याप्रमाणेच करायची। अशी छान अशी पसरवून घ्यायची। एका साईडने आता अर्धा पुन्हा हा असा उलटून घ्यायचा आणि छान खरपूस असा डोसा तयार झाला। हा चटणीसोबत किंवा तुम्ही असाच खाल्ला तरी सुद्धा छान लागतो तो। आणि सकाळी नाश्त्यासाठी हा झटपट होणारा पदार्थ आहे, पटकन होतो आणि मुलांना टिफिनमध्ये देऊ सुद्धा शकता तुम्ही। आणि चवीला सुद्धा खूप छान आहे आणि पौष्टिक सुद्धा आहे। बघा आपण हा दुसरा करून सुद्धा दाखवते। अशा प्रकारे हा दुसरा सुद्धा घातला।
हा सुद्धा आपण खरपूसाचा छान असा भाजून घेऊया. छान असं पातळ करून घ्यायचा, जाड नाही घालायचा. 2 मिनिटासाठी झाकण ठेवूया. लहान मुलं तर खूप आवडीने खातात, कारण त्याच्यात बटाट्याची भाजी पण असते ना. मुलांना खूप आवडते बटाट्याची भाजी. बघा असा पुन्हा एका साईडने उलटा केला. एका साईडने असा उलटा केला तर लहान मुलांसाठी हा खूप पौष्टिक सुद्धा आहे, कारण त्याच्यामध्ये आपण चणे सुद्धा घातले, लसूण घातलेला आहे, त्यामुळे एक पौष्टिक प्रमाण आहे आणि तो लागतो सुद्धा चवीला खूप छान. बघा असा दुसरा सुद्धा आपला डोसा तयार झाला. त्याच्यावरती सुद्धा भाजी घालून घ्यायची आणि हा असा पूर्ण अर्धा उलटा करायचा आणि दोन्ही साईडने असा खरपूसाचा भाजून घ्यायचा. छान असा डोसा लागतो, नरम पण नाही जास्त, कुरकुरीत असा थोडा लागतो, खूप चवीला छान लागतो. बघा हा दुसरा सुद्धा डोसा मला तयार झाला. जाळीवरती आपण काढून घेतला आणि आपण चटणी केलेली आहे. चटणीसोबत आपण हा हिरवी चटणी केली, मी खोबरं, आलं, लसूण आणि थोडी फुटाण्याची डाळ घातली वाटून, त्याची चटणी बनवली. ही बघा खूप छान लागतो चवीला. दह्यासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि असा सुद्धा नुसता खाऊ शकता. असा डोसा आपला तांदूळ चण्याचा डोसा तयार झाला.